ऑसिलेशनमधला नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपण पाहतोय डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशन हे एक डेरिवेशन आहे. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन वरून आपल्याला वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, त्याचप्रमाणे डिस्प्लेसमेंट हे सिम्पल हार्मोनिक मोशनमधलं फाइंड आउट करता येतं. त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा लिनियर SHMची डेफिनेशनच थोडक्यात दिलेली आहे बघा. इन अ लिनियर SHM द फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम द मीन पोझिशन असं म्हणतोय. आता आपल्याला माहीत आहे रिस्टोरिंग फोर्स जर आपण इथं कन्सिडर केला तर रिस्टोरिंग फोर्सचं इक्वेशन देतो F इज इक्वल टू मायनस KX आपण म्हणतो. त्यात K हा आपण म्हणतो फोर्स कॉन्स्टंट किंवा त्याला काही बुक्समध्ये मी मागाशी म्हटल्याप्रमाणे स्प्रिंग कॉन्स्टंटसुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ जर मी पाहिलं तर मला घ्यावं लागेल बघा न्यूटन्स लॉ. F इज इक्वल टू आपण त्या इक्वेशनमध्ये म्हणतो मास इनटू ॲक्सेलरेशन. मी या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आणि इक्वेशन नंबर 2 जर मी इथं डिनोट केलं आणि जर मी म्हटलं युजिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन नंबर 1 तर मला जे डेरिवेशन मिळेल ते डेरिवेशन असेल मास इनटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस KX हे इक्वेशन मला इथं मिळेल. आता या इक्वेशनमध्ये मला वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यू वेलॉसिटीवरून ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू पुट करायची आहे. आता मला हे तर माहीत आहे की ॲक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड वेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. समजा मी तर ॲक्सेलरेशन लिहिलं तर ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल A इज इक्वल टू मला लिहिता येईल की dV/dt. मी आत्ताच बोललो की ॲक्सेलरेशन इज अ रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि आता वेलॉसिटीचं इक्वेशन मला माहीत आहे की वेलॉसिटी इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणून मी इथं जर असं म्हटलं की ॲज यू नो द वेलॉसिटी इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग त्या वेलॉसिटीचं इक्वेशन जर मी ॲक्सेलरेशनमध्ये पुट केलं तर ॲक्सेलरेशन बिकम्स हे d/dt. मी ॲज इट इज ठेवतो. वेलॉसिटीचं इक्वेशन असेल dx/dt. आणि समजा d/dtने आत मल्टिप्लाय जर करून घेतलं तर ते इक्वेशन काय होईल d²x/dt² हे ॲक्सेलरेशनचं इक्वेशन मला इथं मिळेल. याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो आणि सबस्टिट्यूट करतो इन इक्वेशन नंबर 2. याला आपण 4 म्हणूया. इक्वेशन नंबर 4 आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. मी म्हणतो सबस्टिट्यूट इन इक्वेशन नंबर 3. ज्यावेळेस मी या इक्वेशनला 3 मध्ये पुट करेन त्यावेळेस मला असं काहीतरी मिळेल m d²x/dt² इज इक्वल टू मायनस KX. आता मी थोडंसं हे रिअरेंज केलं म्हणजे इक्वेशन बघा मी नेक्स्ट याच्यावरती घेतो. लेफ्ट हँड साईड जी आहे त्याला मी राईट हँड साईडला घेतो म्हणजे इक्वेशन होईल m d²x/dt² प्लस KX इज इक्वल टू आपण लिहितो 0. याला इक्वेशन नंबर आपण समजा 5 बोललो. लास्ट इक्वेशन 4 आहे. 5 नंबरचं इक्वेशन म्हटलं. आणि या इक्वेशनला जर मी डिवाइड बाय m केलं तर इथं m डिवाइड बाय m फर्स्ट ह्याला होईल 1 म्हणजे होईल d²x बाय dt² प्लस k/m x इज इक्वल टू 0. हा जो काय k/m दिसतोय त्या k/m ला मी म्हणतो लेट
k by m is equal to omega square. Equation becomes d square x by dt square plus omega square x is equal to 0. लेट म्हणण्याच्या ऐवजी मी तर बट म्हणतो, कारण आपल्याला के बाय एमची व्हॅल्यू माहीत आहे. बट के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हे जे इक्वेशन जे आपल्याला मिळतं आहे ते इक्वेशन आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम. ओके, हे इक्वेशन यूज करून आपल्याला वेलॉसिटी असेल, डिस्प्लेसमेंट असेल, ॲक्सेलरेशन इथं फाइंड आउट करणार आहोत. आता मी हे के बाय एम कसं आलं आणि त्याला ओमेगाच का म्हटलं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्याकडं इक्वेशन होतं बघा, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. मॅग्नेट्यूड जर घेतलं तर आपण त्याला प्लस के एक्स म्हणतो. थोडंसं फोर्स कॉन्स्टंट म्हणा किंवा मग त्यानंतर त्याचे डायमेन्शन्स असतील ते आपण अगोदर स्टडी करूया. आणि हा जो ओमेगा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे तो ओमेगा जो इथं म्हटलेलं होतं, हा ओमेगा याला म्हणतो आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी का म्हणायचं, कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑलरेडी माहीत आहे. ते पण इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एफ इज इक्वल टू आपण म्हटलेलं होतं मायनस के एक्स. मग केची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली तर मी मॅग्निट्यूडमध्ये जर फोर्स केलं, म्हणजे इथं मी म्हटलं मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एफ इज इक्वल टू मॅग्निट्यूड म्हटलेलं आहे लक्षात येईल, इज इक्वल टू के एक्स. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आहे, त्या केची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती होईल एफ अपॉन एक्स. याचे जर एस आय युनिट जर तुम्ही फाइंड आउट केलं कशाचं, केचं, तर ते काय असेल न्यूटन पर मीटर. और सी जी एस जर तुम्ही फाइंड आउट करत असाल तर सी जी एस युनिट त्याचं होईल डाइन पर सेंटीमीटर. आता ह्याच्यातच केचे डायमेन्शन्स जर फाइंड आउट केले तर डायमेन्शन्स ऑफ के जर म्हटलं आपण, के इज इक्वल फोर्सचे डायमेन्शन्स आपल्याला माहीत आहेत. एम पॉवर 1, एल पॉवर 1, टी पॉवर -2 डिवायडेड बाय एल पॉवर एल. डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला जर गेला तर तो एल -1 होऊन केची व्हॅल्यू, केचे डायमेन्शन्स मिळतील आपल्याला. डायमेन्शन्स ऑफ के एम पॉवर 1, एल पॉवर 0, टी पॉवर -2. ओके, आता आपण थोडंसं ओमेगाकडे जाऊया. हे डायमेन्शन्स फाइंड आउट झाल्यानंतर आपण ओमेगा जो फाइंड आउट केलेला होता त्याला म्हणत होतो आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी का म्हणायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे, कारण ओमेगाची व्हॅल्यू आपण काय दिलेली आहे तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम आपण म्हटलेलं होतं. म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू लिहावं लागेल अंडर रूट के बाय एम. समजा आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन्स काय सांगतो आपण, कारण फ्रिक्वेन्सी म्हणजेच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाईम पिरियड. म्हणजे जे डायमेन्शन्स येतात एम पॉवर 0, एल पॉवर 0, टी पॉवर -1. तर त्याप्रमाणे जे डायमेन्शन्स जर चेक केले तर ते डायमेन्शन्स फ्रिक्वेन्सी एवढे आले पाहिजेत. मग ते येत आहेत का आपण पाहूया. बघा, मी तो ओमेगा स्क्वेअरसाठीच फाइंड आउट करतो. म्हणजे इथं लिहितो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. आता केचे डायमेन्शन्स आपल्याला माहीत आहेत, केचे डायमेन्शन्स आपण आत्ताच फाइंड आउट केले. एम पॉवर 1, एल पॉवर 0, टी पॉवर -2. मग त्याप्रमाणे मी इथं लिहितो एम पॉवर 1, एल पॉवर 0, टी पॉवर -2 डिवायडेड बाय एम आहे, म्हणजे ते परत एम पॉवर 1 असेल. डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला गेला म्हणजे हे होईल एम पॉवर 0, एल पॉवर 0, टी पॉवर
-2. हे डायमेन्शन्स कशाचे झालेले आहेत? ओमेगा स्क्वेअरचे झालेले आहेत. मग आपल्याला जर त्याच्यावरून ओमेगाचे पाहिजे असतील तर आपल्याला स्क्वेअर रूट काढून घ्यावं लागेल. इथं स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे हाफने डिवाइड करतो, म्हणजेच हे इक्वेशनमध्ये काय होईल? ओमेगा इज इक्वल टू m⁻0 L⁻0 T⁻−1. आता हे डायमेन्शन्स आणि फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन्स बरोबर येतात का? तर बरोबर येतात, कारण इथं पण आपण T⁻−1 देतो. तर दोन्ही डायमेन्शन्स आपल्याला इथं सेम पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपल्याला ओमेगाला फ्रिक्वेन्सीज म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणता येईल. ओके, इथं आपलं डिफरन्शियल इक्वेशन पॉईंट क्लिअर झालेला असेल तर तो डिफरन्शियल इक्वेशनचं हे इक्वेशन आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. d²x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. का? कारण याच्यावरूनच आपल्याला व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट प्रूव्ह करायचे आहेत. मग जर बोर्ड एक्झामला एखादा क्वेश्चन आला, डायरेक्ट तुम्हाला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचे किंवा व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, तर हे इक्वेशन आपण तिथे डिराईव्ह करायला वेळ असेल तर चांगलंच आहे, पण लक्षात ठेवलेलं चांगलं होईल, म्हणजे लगेच आपल्याला ते सॉल्व करता येईल. ओके.